नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर पुनश्च एकदा तुमच्या सोबत आलेलो आहे नेक्स्ट अपडेट घेऊन। मुलांनो, याच्या आधी एक ॲडव्हर्टाइजमेंटचा व्हिडिओ आला असेल, नक्कीच बघितला असेल, ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या पोस्टचा। येस मुलांनो, महावितरणची जी पोस्ट आहे, पण त्याच्याशी रिगार्डिंग काही मुलांचे क्वेश्चन्स विचारले गेले। कंटिन्युअस आमचं जेवढे पण सोशल मीडिया आहे किंवा आमचं ॲप आहे, सगळ्या याच्यावर मुलांचे क्वेश्चन्स येत आहेत आणि कॉल पण येत आहेत। तर विचार केला की कलेक्टिव्हली सर्वांच्या क्लॅरिफिकेशनसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवूया। तर मुलांनो, जे 2-3 बेसिक डाऊट होते त्याच्याबद्दल मी क्लॅरिफिकेशन देतो। एक डाऊट असा आला होता काही बऱ्याच मुलांचा की सर आम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहोत, तर आम्ही एक्झाम द्यायसाठी इलिजिबल आहोत का? तर मुलांनो, क्लिअरली मेन्शन करतो परत एकदा की 29/12/2023 या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन जर कंप्लीट असेल तरच तुम्ही ही एक्झाम द्यायला एलिजिबल आहात। ठीक आहे सर, ग्रॅज्युएशन म्हणजे कोणतं ग्रॅज्युएशन? परत कन्फ्युजन आलं होतं की सर BComच पाहिजे का? ॲक्च्युली व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलं आहे कोर्सेस, बट स्टील काहींचं कन्फ्युजन होतं आहे, म्हणून त्या गोष्टी परत क्लिअर करतो आहे मुलांना की याच्यात क्वालिफिकेशनमध्ये BCom सोबत BMS BBA सुद्धा चालणार आहे। आणि तुम्हाला हे पण मी क्लिअर केलं होतं की परत सांगतो, BBA सोबत BBA CA, BBA IB, BBM हे जे असतात किंवा जे त्याच्यात सब कॅटेगरीज आहेत ते सुद्धा याच्यात अलाउड आहे। ठीक आहे, आणि MSCITला इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट असलं तरीसुद्धा चालणार आहे। ठीक आहे, आता एज लिमिट, अजून एक मोठा डाऊट, सर एज लिमिट काय राहणार आहे? तर मुलांना जनरल कॅटेगरीसाठी 30 इयर्स हे एज लिमिट आहे। ठीक आहे सर, 30 इयर्स कधी पाहिजे? तर ऑफकोर्स सिम्पल आहे मुलांना, 29/12/2023 या दिवशीचं एज बघितलं जाणार आहे तुमचं। ठीक आहे, सो 30 इयर्स हे मॅक्झिमम लिमिट आहे ओपनसाठी। जर तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये बिलॉंग करतात, बॅकवर्ड क्लासेस किंवा EWS कॅटेगरी, इकॉनॉमिक विकास सेक्शनमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल, देन एज लिमिट इज रिलॅक्स बाय 5 इयर्स, म्हणजेच 30च्या ऐवजी 35 इयर्सचं लिमिट राहील। नेक्स्ट, एक्स सर्व्हिसमॅन जर असतील तर त्यांना एज लिमिट 45 इयर्सचं आहे। ठीक आहे, त्यातल्या त्यात स्पोर्ट्स पर्सन असतील तर त्यांना पण 5 इयर्सने रिलॅक्सेशन आहे, म्हणजेच 35 इयर्सचं एज लिमिट आहे। देन पर्सन विथ डिसॅबिलिटी, तो हँडिकॅप पर्सन वगैरे असतील तर त्यांच्यासाठी एज लिमिट 45 इयर्स आहे। नेक्स्ट, अप्पर एज लिमिट ऑफ ऑर्फन, सो अनाथ मुलांसाठी पण 5 वर्षांनी रिलॅक्स केलं आहे, म्हणजेच 35 हे एज लिमिट आहे एक्झामसाठी। आणि ॲज पर गव्हर्नमेंट GR, अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स बाय 2 इयर्स फॉर ऑल द कॅन्डिडेट्स। ओके, सो गव्हर्नमेंट एजनुसार अप्पर एज लिमिट जे आहे ते रिलॅक्स गेलं आहे बाय 2 इयर्स फॉर ऑल द कॅन्डिडेट्स, म्हणजे ऑलमोस्ट 30चं 32 झालं आहे। ठीक आहे, आणि अप्पर एज लिमिट जे आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स, म्हणजे जे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये वर्किंगमध्ये आहेत, सो आणि ते पण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट म्हणजे फक्त MSEDCL म्हणजे डिस्ट्रीब्युशनमध्ये असणार आहे, तर त्यांच्यासाठी 57 इयर्सचं एज लिमिट आहे, अप्पर एज लिमिट। ठीक आहे, सो स्टुडंट्स, हे एज लिमिट आहेत रिस्पेक्टिव्हली। सो नियर अबाउट स्टँडर्ड तुम्ही एक लक्षात ठेवा की जर बॅकवर्ड क्लास म्हणजे नॉर्मल 30 आणि बॅकवर्ड क्लास किंवा EWSमध्ये असेल तर 35। आणि मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट, परत तो प्रश्न आला तर सर इंग्लिशचा क्वेश्चन ट्रान्सलेशनमध्ये राहील का? किंवा आधी बऱ्याचसा एक्झामला ऑप्शन असतं की ट्रान्सलेट करा इंग्लिश आणि मराठी, तर तसं काही राहील का याच्यात? सो मुलांना ॲन्सर इज नो, राहण्याचे चान्सेस नाही आहे। आणि एकदम क्लिअरली मेन्शन केलं आहे मुलांना या एक्झाममध्ये की ही जी एक्झाम होणार आहे ती कंपल्सरी फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच राहील, एक्सेप्ट मराठी लँग्वेज। म्हणजे तुमचं जे अकाउंटचा पेपर आहे प्रोफेशनल नॉलेज 110 मार्काचा, इट इज इन इंग्लिश, रिझनिंग इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश, फक्त आणि फक्त मराठीचा पेपर हा मराठीमध्ये राहणार आहे। आणि एक्झाम कोण कंडक्ट करेल? तर मुलांना जोरदार चान्सेस आहे, माझं पर्सनल मत आहे की TCS ही एक्झाम कंडक्ट करेल आणि ऑप्शन इवन IBPS, या दोघांपैकी एक, पण मोस्टली चान्सेस आहे TCS ही एक्झाम कंडक्ट करेल याचा। सो स्टुडंट्स, अजून एक्झाम रिलेटेड जी पण अपडेट भेटली ती घेऊन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। आणि आपण जी बॅच स्टार्ट करतो आहे, बॅचची अनाउन्समेंट घेऊन पण लवकरच येत आहोत। तोपर्यंत ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सो दॅट लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। सो स्टुडंट्स, धन्यवाद, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। हॅपी लर्निंग विथ के सर।